नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय लाडकीने घेण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाचा मोठा बदल लाडकीने करण्यात आला आहे आणि जे तुमचे नियम होते त्या नियमांमध्ये सुद्धा लाडकीने आता बदल करण्यात आलेला आहे. म्हणजेच काय तर लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात महत्त्वाचा मोठा बदल करण्यात आलेला आहे. त्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि आज तुम्ही जर बघितलं तर आज सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी तुम्हाला लाडकीने मिळणार आहे. कारण की तुम्हाला जी प्रतीक्षा होती की फायनली ती प्रतीक्षा तुमची संपलेली आहे. म्हणजेच काय तर तुम्हाला ज्या हप्त्याची वाट होती, तुम्ही ज्या हप्त्याची वाट बघत होता, फायनली त्या हप्त्याची वाट तुम्हाला आता बघावी लागणार नाही. अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आली आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी पुराव्यासहित देणार आहे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. पण त्या अगोदर जे महिला आपल्या व्हिडिओवरती नवीन असलेल्या त्यांनी पटापट आपल्या व्हिडिओ लाईक करून द्यायचे, कारण तुम्हाला तर मिळणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. कारण की लाडकी बहीण योजनेबाबत तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये ह्या चॅनलवरती पाहायला मिळते. म्हणून महाराष्ट्रामधील तमाम माता भगिनींना एक विनंती की पटापट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट, ज्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे आणि जुलै महिन्याचा हप्ता आला नसेल अशा बहिणींनी कमेंट करून नक्की सांगा की सर मला जून महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे, मला जुलै महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे. अशा बहिणींना या ठिकाणी संपूर्ण हप्ता मिळवण्यासाठी पूर्ण मदत फ्रीमध्ये केली जाणार आहे. कारण की भरपूर अशा माता भगिनी की ज्यांना जूनचा हप्ता आलेला नाही आहे, ज्यांना जुलैचा हप्ता आलेला नाही आहे, अशा बहिणींना जून आणि जुलैचा हप्ता फ्रीमध्ये दिला जाणार आहे. तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आलेला आहे की नाही, आणि ज्यांना आला असेल त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे की हो सर मला आलेला आहे. तर बघा, आता महत्त्वाचा जो बदल करण्यात आलेला आहे त्याविषयी संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता तुम्हाला मी पहिल्यात स्टार्टिंगला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला मी काही निकष बदलले, ते निकष दाखवतो. म्हणजेच काही नियम बदलले ते नियम दाखवतो, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आलो प्रॉपर्टी संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता लाडकी बहीण योजनेचे जे निकष ते बदललेले आहे. म्हणजेच काय तर लाडकी बहीण योजनेचे जे नियम होते ते बदललेले आहे. आता ह्या नियमानुसार तुम्हाला सर्व या ठिकाणी जे नियम आहेत ते तुम्हाला या ठिकाणी फॉलो करावे लागतील, तेव्हाच तुम्हाला पैसे मिळतील. तर बघा, पहिल्या या ठिकाणी महत्त्वाचा नियम असा आहे की लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यामध्ये बँकेमध्ये KYC करून हयातीत असल्याचा दाखलाही जोडावा लागणार आहे. तर बघा, पहिला नियम बदललेला असा आहे की तुम्हाला प्रत्येक वर्षी, आता जर तुम्ही बघितलं दरवर्षी या ठिकाणी उल्लेख केला, याचा अर्थ असा आहे की तुम्हाला प्रत्येक वर्षाला, आता तुम्ही जर बघितलं तर आतापर्यंत तुमची ही जी योजना आहे तर या योजनेला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आता आणखी ही योजना पुढील 5 वर्ष तरी सुरू राहणार अशी या ठिकाणी माहिती मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे. म्हणजे स्वतः त्यांनी घोषणा केली आहे की पुढील 5 वर्ष ही योजना बंद होणार नाही आहे. ठीक आहे. तर बघा, त्यांनी काय सांगितलेलं आहे तर दरवर्षी तुम्हाला जून महिन्यामध्ये बँकेमध्ये जायचं आहे. बँकेत गेल्याच्यानंतर तुम्हाला KYC करावी लागणार आहे. KYC झाल्याच्यानंतर तुम्हाला बँकेमध्ये हयातीत असल्याचा दाखलासुद्धा ठिकाणी द्यावा लागणार आहे, जेणेकरून तुम्हाला ठिकाणी त्या बँकेला कळणार आहे की ह्या महिला या ठिकाणी अजून जिवंत आहेत. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला पैसे हे कंटिन्युअसली मिळतील. दुसरं बघा काय सांगितलं नियम, तर नियम असा आहे की दरवर्षी तुम्हाला 1 जून ते 1 जुलै दरम्यान KYC करणे अनिवार्य असणार आहे. बघा, दरवर्षी तुम्हाला 1 जून ते 1 जुलै दरम्यान बँकेमध्ये जाऊन KYC करायची. जर का तुम्ही KYC केली नाही तर तुमचा लाभ बंद होऊन जाईल. ठीक आहे. तर हा नियम दुसरा आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तिसरा नियम बदललेला असा आहे की ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल त्यांनीही योजनेमधून त्यांना बाद केलं जाईल. म्हणजेच काय तर ज्यावेळेस तुम्ही बँकेमध्ये जाणार की KYC झाले की नाही, तर त्यावेळेस तुम्हाला तुमचं आधार लिंक आहे की नाही हे चेक करून घ्यायचं आहे प्रत्येक वर्षाला. जेणेकरून तुमचं जर का आधार लिंक नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही, तुम्ही योजनेमधून बाद होणार आहात. ठीक आहे. नंतर बघा, पुढचा चौथा नियम असा आहे की 2.5 लाखाहून अधिक उत्पन्न असल्यास महिलांना अपात्र घोषित केलं जाईल. जर का तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखाहून अधिक असेल तर तुम्हाला अपात्र केलं जाणार आहे. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी रद्द केलं जाणार आहे, तुमचा लाभ बंद केला जाणार आहे. पुढे बघा, लाभार्थी महिलांचे उत्पन्न तपासणीसाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेण्यात येणार आहे. म्हणजेच काय तर लाभार्थी महिलांनी जे उत्पन्न टाकलेलं आहे, ज्याने जे उत्पन्नाची माहिती दिली ती खरी आहे का ती चुकीची आहे, याची माहिती तपासण्याकरिता प्राप्तिकर विभागाची मदतसुद्धा घेतली जाणार आहे. म्हणून तुमचं जे उत्पन्न आहे तेच तुम्हाला या ठिकाणी जे तुम्ही टाकलेलं आहे ते खरं आहे की खोटं हे तपासण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेतली जाणार आहे. पुढे बघा, नव्याने पात्र लाभार्थी महिलांना जुलैपासून लाभ मिळणार आहे. म्हणजेच काय तर ज्या नव्याने पात्र लाभार्थी महिला आहेत, म्हणजेच कोण तर अशा ज्या मुली की ज्यांचं वय आता ठिकाणी 21 वर्ष पूर्ण झाले, अशा महिलांना आता ठिकाणी लाभ मिळणार आहे. म्हणजेच ज्या मुलींचं वय
आता 21 वर्ष पूर्ण झाले असेल तर त्या मुलींना या ठिकाणी लाभ मिळतो. तर त्या मुलींनी नव्याने अर्ज केले त्यानंतर लगेच त्यांना पैसे मिळतील असं नाही. तर नव्याने पात्र लाभार्थी महिलांना जुलैपासून लाभ मिळणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. नंतर बघा, जर का तुमचा अर्ज मंजूर झाला तर तुमचा अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून तुम्हाला लाभ मिळणार आहे. म्हणजे जर का तुमचा अर्ज आज या ठिकाणी मंजूर झाला तर तुम्हाला पुढील महिन्यापासून लाभ मिळणार आहे. हा नियमसुद्धा बदललेला आहे. पुढे बघा, अर्जामधील नावे आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावे यामध्ये जर का तुमची तफावत आढळली तर तुम्हाला अपात्र केलं जाईल. म्हणजेच काय, तर नियम असा आहे की जर का तुमचं नाव अर्जामध्ये तुम्ही जे नाव टाकलं तर तुमचं नाव XYZ असेल, ठीक आहे, XYZ तुमचं नाव असेल जे असेल ते, ठीक, जसं की मीना, सोना जे असेल ते तुमचं नाव असेल. हे नाव असल्याच्यानंतर जर का तुम्ही बँकेमध्ये जर तुमच्या अकाउंटवर तेच जर का नाव असेल तर ठीक. जर का तुमच्या बँक खात्यावरील नावे जर का ZYX असेल किंवा तुमचं नाव मीना आहे तर त्या ठिकाणी तुमचं नाव मीनाच्या जागेवर जर काही स्पेलिंग या ठिकाणी चुकीचं असेल किंवा काही नावामध्ये तफावत असेल तर तुम्हाला अपात्र केलं जाईल. कारण की त्या ठिकाणी निष्पन्न असं होतं की ही महिला ती नाही आहे. जर का तुम्ही अर्जामध्ये तुमचं नाव टाकलं आणि बँक खात्यावर तुमचं नाव वेगळं असलं तर सरकारला सुद्धा कळतं की ही महिला ही नाही आहे, म्हणून तुमच्या अकाउंटवर पैसे येत नाही, तुम्हाला अपात्र केलं जातं. आणि यावरून निष्पन्न असं होतं की ही महिलांनी चुकीची माहिती दिलेली आहे, त्यामुळे तुम्हाला रद्द केलं जाईल. पुढे बघा, नियम असा आहे, नमो योजना किंवा दिव्यांग विभागातील योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना 1500 रुपये दिले जाणार नाही आहे. म्हणजेच काय, जर का तुम्ही नमो शेतकरी योजना असेल किंवा दिव्यांग विभागातील कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळणार नाही आहे. ठीक आहे, असं सुद्धा नियम या ठिकाणी बदलले. तर हे महत्त्वाचे नियम बदललेले आहे, याची तुम्हाला माहिती मी दिलेली आहे. अपेक्षा करतो तुम्हाला ही माहिती कळली असेल. आता जो महत्त्वाचा निर्णय झालेला आहे त्याविषयी आपण संपूर्ण माहिती बघूया. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आलो प्रोपर्टी संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर बघा, या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय असा घेण्यात आलेला आहे की या योग्य वेळी तुमची जी मानधन आहे ते या ठिकाणी वाढणार आहे. म्हणजेच काय, तुम्हाला आतापर्यंत 1500 रुपये मिळत होते, तुम्हाला 1500 रुपये प्रत्येक महिन्याला मिळतात. पण आता तुमची रक्कम या ठिकाणी वाढणार आहे आणि ही रक्कम दुप्पट वाढणार आहे. म्हणजेच 1500 रुपयाच्या जागेवर तुम्हाला आता 3000 रुपये दिले जाणार आहे. एका महिन्यामध्ये तुम्हाला 3000 रुपये मिळतील आणि 2 महिन्याचे तुम्हाला असे 6000 रुपये मिळतील. तर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच योग्य वेळी तुमची जे मानधन आहे त्या ठिकाणी वाढवलं जाणार आहे. तर बघा, काय निर्णय आहे डिटेलमध्ये आपण माहिती बघूया. येत्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षामध्ये घेता योग्य वेळी या योजनेचे पैसे वाढवण्याची ग्वाही या ठिकाणी देण्यात आलेली आहे. लाडकी बहीण योजना पुढील 5 वर्षे सुरू राहील अशा ठिकाणी घोषणा केली आहे. बघा, तुम्ही बघू शकता या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे की पुढील 5 वर्षे ही योजना कंटिन्युअसली सुरू राहील. पुढील 5 वर्षे तुम्हाला प्रत्येक महिन्याला पैसे मिळतील आणि सध्याचे 1500 रुपये प्रति महिना मानधन पात्र उमेदवारांना वाटले जाईल अशी ग्वाही कोणी दिली, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही स्वतः माहिती दिली आहे. ठीक आहे, तर तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की तुमची जी रक्कम आहे ती तुम्हाला 1500 रुपये मिळत होते, ती रक्कम आता तुमच्या ठिकाणी वाढणार आहे आणि ही रक्कम तुम्हाला 3000 रुपये करण्यात येणार आहे. दुसरी गोष्ट की ही योजना तुमची 5 वर्षे कंटिन्युअसली सुरू राहणार आहे, म्हणून बहिणीनं तुम्ही काळजी करायची आवश्यकता नाही आहे. पुढे बघा, अशा माता भगिनी की ज्यांना आता ऑगस्ट महिन्याचा हप्त्याची वाट बघायची, ज्या महिलांना प्रतीक्षा की ऑगस्टचा हप्ता कधी येईल, ऑगस्ट महिन्याचे पैसे कधी येतील, तर बहिणींनो ऑगस्ट हप्त्यावर सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी गुड न्यूज अशी आली आहे की तुमचा जो ऑगस्टचा हप्ता आहे तो येत्या 2 ते 3 दिवसामध्ये याबाबत निर्णय होणार आहे आणि तुमच्या अकाउंटला ठिकाणी पैसेसुद्धा पाठवले जाणार आहे. म्हणजेच काय, तर ऑगस्ट हप्ता तुम्हाला याच महिन्यामध्ये मिळणार आहे. ज्या प्रकारे तुम्हाला जूनचा हप्ता या ठिकाणी रक्षाबंधनाच्या अगोदर मिळाला त्याच प्रकारे तुम्हाला आता ऑगस्ट महिन्याचा हप्तासुद्धा याच महिन्यामध्ये दिला जाणार आहे आणि त्यासाठी जी तयारी असते ती तयारीसुद्धा या ठिकाणी सुरू झालेली आहे. लवकरच निधी या ठिकाणी दिला जाणार आहे आणि नंतर तुमच्या अकाउंटवर पैसे पाठवले जाणार आहे. म्हणून तुम्ही काळजी करू नका, लवकरच तुमच्या अकाउंटवर ऑगस्ट महिन्याचा हप्तासुद्धा ठिकाणी जमा होणार आहे. तर संपूर्ण माहिती आपण समजून घेतलेली आहे. तुम्हाला मी सर्व माहिती सांगितलेली आहे, जे नवीन निकष बदलले त्याची माहिती दिली आहे. दुसरी गोष्ट, तुमचं जो महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, मुख्यमंत्री साहेबांनी मोठ्या ठिकाणी घोषणा केली आहे, तुमचं जो मानधन आहे ते या ठिकाणी वाढणार आहे. म्हणजेच काय, तर योग्य वेळी तुमची जे मानधन ते दुप्पट होणार आहे आणि ही योजना आणखी पुढील 5 वर्षे तरी सुरू राहील याची त्यांनी घोषणा केली आहे. तर याविषयी सुद्धा आपण संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे आणि यानंतर ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याविषयी सुद्धा आपण संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे की ऑगस्ट हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे. येथे 2 ते 3 दिवसामध्ये याबाबत निर्णय होणार आहे आणि तुमच्या अकाउंटवर पैसेसुद्धा पाठवले जाणार आहे. अतिशय महत्त्वाची अपडेट होती. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि महत्त्वाचं म्हणजे काही डाऊट असतील, काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की टाईप करून पाठवा. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला दिले जातील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.